नमस्कार. आज आपण बनवणार आहे पालक पनीर. त्यासाठी आपण पालक बॉईल करून घेतली आहे. ती मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्यामध्ये आपल्याला लसूण, मिरची, आलं आणि जिरं घालून त्याची पेस्ट काढायची आहे. पेस्ट काढून झाल्यानंतर दुसरीकडे आपल्याला पनीर थोडंसं हलकंसं फ्राय करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे पनीर फ्राय केल्यानंतर एका कढईमध्ये तेल घालून बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. कांदा थोडासा गोल्डन झाल्यानंतर त्यामध्ये लसूणची पेस्ट घालायची आहे. हळद घातली आहे, मिरची पावडर, धनिया पावडर सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये टमाटर घालायचं आहे, एक बारीक चिरलेलं. नंतर थोडं पाणी सोडून त्यामध्ये मीठ घालायचं आहे. टमाटरला छान होऊ द्यायचं आहे. टमाटर झाल्यानंतर आपल्याला आपण जी पेस्ट केली आहे ती टाकायची आहे. त्या पेस्टला 2 ते 3 मिनटं झाकण ठेवून होऊ द्यायचं. दोन ते 3 मिनटानंतर आपल्याला त्यामध्ये थोडा पनीर मसाला घातला आहे मी. भाजीला उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये फ्राय केलेलं थोडं पनीर घालूया. पनीरला छान मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून 2 ते 3 मिनटासाठी आपल्याला पुन्हा भाजी होऊ द्यायची आहे. भाजी छान बॉईल झाली आहे आणि अशीच रेडी झाली आहे. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.